विद्यार्थी वर्गात नाही तर थेट बाजारात उतरून अनुभवाचे धडे गिरवत आहेत. चला जाणून घेऊया हा आनंद बाजार नक्की आहे तरी काय. हा प्रश्न बहुतेक सगळ्यांनाच पडतो नाही का, की आपलं पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षात जगात वावरताना लागणारी कौशल्य यात इतकी तफावत का आहे आणि ती दूर कशी करायची. तर ह्याच प्रश्नाचं एका शाळेनं इतकं सुंदर आणि क्रिएटिव्ह उत्तर शोधून काढलंय की विचारायची सोय नाही. आणि ते उत्तर आहे त्यांचा स्वतःचा आनंद बाजार. ही शाळा आहे श्री कूर्मदास विद्या मंदिर, लौळ, आणि ते स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त हा उपक्रम राबवत आहेत. आता विचार करा, हा बाजार म्हणजे काय? तर ही विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे जिवंत लॅब आहे. म्हणजे जिथे ते फक्त ग्राहक म्हणून जात नाहीत, तर स्वतः उद्योजक बनून वस्तू विकतात. पण थांबा, हा बाजार म्हणजे फक्त खाणीपिणी आणि मजामस्ती आहे असं वाटतंय का? तर अजिबात नाही. या सगळ्याच्या मागे एक खूप मोठा शैक्षणिक उद्देश दडलेला आहे. चला तोच आता समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. या बाजाराचं मुख्य ध्येय म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांमध्ये फक्त पुस्तकी किडा तयार करायचा नाहीये, तर त्यांना व्यावहारिक ज्ञान आणि बिझनेस स्किल्स शिकवायची आहेत. म्हणजे बघा, नफा तोटा कसा काढायचा, लोकांशी बोलायचं कसं, टीममध्ये काम कसं करायचं, हे सगळं ते इथे प्रॅक्टिकली अनुभवतात. कल्पना करा, एका बाजूला गणिताच्या पुस्तकातली टक्केवारी बघून गोंधळलेला विद्यार्थी आणि दुसऱ्या बाजूला बाजारात एकदम आत्मविश्वासाने 5 रुपयांचा नफा मोजणारी विद्यार्थिनी. हाच तो फरक आहे. पुस्तकातले ज्ञान जेव्हा प्रत्यक्ष अनुभवात उतरताना तेव्हा ते खऱ्या अर्थाने आपलं होतं. आणि हा बाजार मुलांना बरोबर हाच अनुभव देतो. बरं, मग या उपक्रमामागचं का तर आता आपल्याला चांगलंच कळलंय. पण आता प्रश्न उरतो, हा बाजार नक्की कुठे आणि केव्हा भरणार आहे? चला ती माहिती पण घेऊया. तर ज्यांना ज्यांना या अनोख्या बाजाराला भेट द्यायची इच्छा आहे ना, त्यांनी हे तपशील नीट लक्षात ठेवा. ठिकाण आहे श्री कूर्मदास विद्या मंदिर, लौळ, हे माढा तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात आहे. तारीख आहे 20 जानेवारी 2026 आणि वेळ सकाळी ठीक 9 वाजता. म्हणजे कॅलेंडरमध्ये आत्ताच नोंद करून ठेवायला हरकत नाही. चला आता वळूया सगळ्यात इंटरेस्टिंग आणि तोंडाला पाणी सुटणाऱ्या भागाकडे. बघूया तरी हे आपले छोटे उद्योजक आपल्यासाठी काय काय खमंग पदार्थ घेऊन येत आहेत. अरे वा, यादी तर बघा. सुरुवातच होतीये गरमागरम चहाने. सोबत खमंग वडापाव आणि समोसे आहेतच. मग मऊ लुसलुशीत आप्पे. अरे थांबा, अजून ऐका. चटपटीत पाणीपुरी, इडली सांबर, दाल चावल आणि सगळ्यात भारी म्हणजे अस्सल गावरान झुलका भाकर. बापरे, ऐकूनच भूक लागली. आणि थांबा, गोष्ट फक्त खाण्यापिण्यावर थांबत नाहीये. ही मुलं त्यांच्या शेतात पिकवलेली ताजी भाजी आणि फळंसुद्धा विकायला आणणार आहेत. म्हणजे यातून त्यांना स्थानिक उत्पादनाचं महत्त्वही कळणार आहे. किती छान विचार आहे हा. आता आपण या सगळ्याच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया. शाळेने फक्त माहिती दिलेली नाही, तर थेट आपल्या सगळ्यांना एक आवाहन